नमस्कार, नेहाज रेसिपी अँड टिप्स या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। मार्केटमध्ये अगदी महाग मिळत असलेली पेढ्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे। तर हे पेढ्यांची रेसिपी एवढी सोपी आहे ना मंडळी, की गॅस न पेटवता अगदी फक्त 10 मिनिटांमध्ये हे पेढे घरी तयार होत असतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 खजूर टाकलेले आहेत। तर ह्या खजुरांच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 5 ते 6 काजू घ्यायचे आहेत। त्यासोबतच 5 ते 6 बदाम घ्यायचे आहेत व ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर 12 ते 15 इथं मनुका घेतलेले आहेत, त्यासुद्धा यामध्ये टाकल्यानंतर 2 चम्मच डेसिकेटेड कोकोनट टाकणार। तर यानंतर तुम्हाला जर यामध्ये साखर ॲड करायची असेल ना, तर तेही तुम्ही 2 चम्मच टाकू शकतात। पण खजूर हे नॅचरली गोड असतातच, त्या कारण मी यामध्ये साखर ॲड करत नाही। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साखर यामध्ये टाकू शकतात। काजू आणि बदाम स्किप करून त्यामध्ये तुम्ही शेंगदाणे सुद्धा ॲड करू शकतात। आणि अशाच पद्धतीने सर्व टाकल्यानंतर 2 चम्मच यामध्ये मी खसखस टाकत आहे। त्यानंतर छान असं हे सर्व ड्रायफ्रूट मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे। बघा अशा पद्धतीचा हा गोळा तयार होत असतो। अगदी सहज आता याचे पटापट लाडू वळून घ्यायचे। हाताला तेल किंवा तूप लावायची काहीही गरज नाही, अगदी पटापट हे लाडू वळले जात असतात। व बघा किती आकर्षक ही दिसत आहे दिसायला, व चवीला देखील उत्कृष्ट लागतात। तर अशा पद्धतीने मी हे सर्व लाडू आता तयार करून घेणार लहान आकारामध्ये। जास्त मोठ्या आकाराचे हे लाडू तयार करायचे नाहीत, कारण ह्यावरती आता आपल्याला कोटिंग करण्यासाठी अजून मिश्रण हवं आहे। त्यासाठी लहान आकाराचेच हे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर अशाच पद्धतीने आपण नेहमी मुलांनाही हे लाडू बनवून देऊ शकतो। अत्यंत असे पौष्टिकही आहे व मुलं ड्रायफ्रूट खायला भरपूर अशी नाटकंही करतात। तर अशा पद्धतीने हे लाडू आपण डब्यामध्ये सुद्धा मुलांना देऊ शकतो। त्यानंतर परत मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 5 ते 6 काजू टाकणार व 1.5 वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे व त्यासोबतच मिल्क पावडर घ्यायची आहे अर्धी वाटी। आणि आता हे मिश्रण छान असं मिक्सरमध्ये परत फिरवून घेणार, जेणेकरून हे छान असं एकजीव होईल। तर बघा अशा पद्धतीने हे मिल्क पावडर आणि खोबऱ्याचा खीस मी मिक्सरमध्ये छान असा फिरवून घेतला, तर वाटत सुद्धा नाही की ह्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे। मिल्क पावडर खोबरं छान असं मिक्स झालेलं आहे। टेक्स्चर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचं छान असं हे टेक्स्चर होतं। तर आता हे मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे व त्यामध्ये उकळलेलं दूध थंड करून ह्यामध्ये 2 टेबलस्पून घालणार व छान असं आता हे मिश्रण मिक्स करणार। अशा पद्धतीने अतिशय थंडही दूध टाकायचं नाही व अतिशय गरमही दूध टाकायचं नाही व दूध पूर्ण असं ह्यामध्ये एकत्र टाकायचं नाही, असं चमच्यानेच टाकायचं। फक्त इथं मी 3 टेबलस्पून ह्यामध्ये दूध टाकलेलं आहे। त्यानंतर ह्यामध्ये 4 चम्मच पिठी साखर ॲड करत आहे आणि परत छान असं आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने। तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे ह्यामध्ये फक्त मी 3 टेबलस्पून दूध घातलेलं आहे, तरीसुद्धा बघा किती मस्त छान असा गोळा हा तयार होतो। आणि खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल असतं, तर अशा पद्धतीने आपण जितकं जास्त हे मिश्रण छान असं मिक्स करतो, तर अशा पद्धतीने खोबरं हे तेल रिलीज करतं बाहेर। ह्यामध्ये आपण तुपाचाही अजिबात वापर केलेला नाही। तर अशा पद्धतीने एक लहान आकाराचा मी आता गोळा घेणार व तो अशा पद्धतीने तळ हातावरती ठेवायचा आहे आणि लगेच दुसऱ्या हाताने प्रेस करायचा आहे। तर अशा पद्धतीने अंगठ्याने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे व मधोमध ड्रायफ्रूटचे जे लाडू केलेले आहेत ना, ते आता ह्यामध्ये भरायचे आहेत। व बघा असं अगदी आपण मोदक वळतो ना, तशा पद्धतीने छान असं हे सर्व कोटिंग करून घ्यायचे आहे या मिश्रणाची व
दोघं तळहाताच्या साहाय्याने मस्त असा लाडू वळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा बघा किती छान आणि सुंदर ही दिसत आहे. तर अशा पद्धतीने लाडू वळून घेतल्यानंतर असा दोघं बोटांनी छान असं वरतून प्रेस करायचं आणि आजूबाजूने दोघं बोटांनी बघा असं गोल गोल फिरवायचं. तर कोणत्याही मशीन किंवा साचाचा वापर न करता अगदी परफेक्ट आपण बाहेरून आणतो तसे हे पेढे घरीच तयार होत असतात. बघा अशा पद्धतीने किती सुंदर व आकर्षक दिसतही आहे. तर आता अशाच पद्धतीने सर्व पेढे मी तयार करून घेणार. तर बघा जशी माव्याच्या पेढ्यांवरती हलके हलके क्रॅक्स असतात ना, तसे क्रॅक्स ही दिसत आहे ह्या पेढ्यांवरती. व जेवढे हे पेढे दिसायला सुंदर दिसतात ना, तेवढेच खायला देखील चविष्ट असतात. तर लगेच तुम्हाला दुसरा पेढाही बनवून दाखवते. काही अवघड असं नाही ह्यामध्ये. बघा छान असा परत एक लाडू वळून घेतला. दोघं तळ हातावरती ठेवायचा, दुसऱ्या हाताने परत प्रेस केला आणि असं बोटांनी दाबून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूटचा लाडू अशा पद्धतीने भरून घेतला. काहीही अवघड नाही. आणि बघा असं अशा पद्धतीने मस्त असा चारी बाजूने मस्त फोल्ड करत घ्यायचं. तर ह्या पेढ्याला छान असं दोघं हातांनी परत लाडूचा आकार द्यायचा आणि असं अलगद दोन बोटांनी परत वरतून प्रेस करायचं आणि पेढ्याच्या आजूबाजूला अंगठ्याच्या साहाय्याने व ह्या बोटाने बघा असं गोल गोल फिरवायचं. बघा किती मस्त असा पेढा तयार होतो. मात्र अशी काळजी घ्यायची की हे मिश्रण जास्त वेळ वरती राहू द्यायचं नाही. ज्या वेळेस आपल्याला पेढे वळायचे आहेत ना, त्यावेळेस हे मिश्रण फ्रीजमधून बाहेर काढायचं. तोपर्यंत हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं. जर हे मिश्रण आपण वरती राहू दिलं तर जसे आपल्याला पेढे हवेत तसे येणार नाहीत. ड्रायफ्रूट लाडू वरतीही राहिले तर काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त वरची कोटिंग करायला हे कोकोनट जे हे मिश्रण आहे ना, हे फ्रीजमध्ये ठेवायचं. तर बघा अशा पद्धतीने सर्व हे मी पेढे तयार करून घेतले आणि ह्या पेढ्यांवरती अशा पद्धतीने फूड कलर लावलेला आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही लावू शकता किंवा स्किप करू शकतात किंवा ड्रायफ्रूटने देखील यावरती गार्निश करू शकतात. तर ह्या पेढ्यांची साठवण आपण फ्रीजमध्ये न ठेवता 8 ते 10 दिवसापर्यंत करू शकतो. तुम्हाला कट करूनही दाखवते. किती सुंदर दिसत आहे बघा. तर माझी ही नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.